आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप आमदार चित्रा वाघ जे आहेत TV9 मध्ये आपलं स्वागत। खरं तर एक पर्वणी ठरलेली आहे। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला मार्गदर्शन केलं। आमच्यासाठी अविस्मरणीय असा दिवस आहे की एवढा उत्तुंग असं व्यक्तिमत्व देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मोदीजींनी आज आमच्या सगळ्या आमदारांशी महायुतीच्या त्या ठिकाणी संवाद साधलाय। आजचा दिवस हा आम्ही कधी विसरू शकत नाही। याच्यामधला मूळ गाभा हाच होता की लोकांशी जनसंपर्क वाढला पाहिजे, केंद्राच्या शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे। त्यांनी त्यांचा प्रवास सांगितला, तो खरोखर थक्क करून टाकण्यासारखा आहे। त्यांचा आध्यात्मिक प्रवास असेल, त्यांचा सामाजिक प्रवास असेल, ही एक तपस्या आहे मोदीजींची आणि त्याच्याने मोदीजी कसे घडलेत याचं एक भाग त्यांनी त्या ठिकाणी सांगितला। आणि खरं तर सांगायचं तर असं वाटत होतं की त्यांनी बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं, अशा पद्धतीचे भारावून टाकलेले हे क्षण होते। मी खरंच भाग्यशाली आहे की आजच्या या टीममध्ये मला त्या ठिकाणी सहभागी होता आलं। पहिल्यांदा घडलेली अशी घटना आहे। स्वतः पंतप्रधान 288 आमदारांसोबत बोलतायत, त्यांनी कोणता एखादा प्रसंग सांगितलेला आहे जो तुम्ही सांगा? नाही, मी तुम्हाला हेच सांगते की प्रवास आणि जनसंपर्क हे दोन यशस्वी होण्याचे मंत्र आहेत आणि त्यासाठी प्रत्येकाने काम करायला हवं, अशा पद्धतीची मांडणीच त्यांची होती। आणि दुसरं म्हणजे आजच्या या बैठकीने महायुतीला निश्चितच बळ मिळाले आणि प्रत्येक आमदार हा तिथून बळ घेऊन निघालाय। नक्कीच काही निवडणुकी संदर्भात चर्चा झाली? निवडणुकीचा नही नव्हता। प्रत्येक वेळेला निवडणूक, राजकारण याच्या परे ही बैठक होती। तुम्ही कसं असलं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून याचं उत्कृष्ट असा आज संवाद झाला। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होता भाजप आमदार चित्रा वाघजी। विधान भवन येथे नरेंद्र मोदी यांनी या सर्व आमदारांशी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी आपल्याला ही प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।